बुलढाणा जिल्ह्यातील लोणार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते प्रसिद्ध लोणार सरोवर. पण या सरोवराच्या परिसरात आणखी एक गोष्ट आहे जी लोणारला खास बनवते. ती म्हणजे इथला हजारो वर्षांचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा. प्राचीन मंदिरे, पवित्र तीर्थक्षेत्र, सुंदर दगडी शिल्प आणि जुन्या जलवास्तू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोणारमधील अशाच काही खास ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहोत. तर चला जाणून घेऊया लोणारच्या या प्राचीन वारशाची कथा आणि सुरुवात करूया दैत्यसुदन मंदिरापासून. लोणार शहराच्या मध्यभागी असलेलं दैत्यसुदन मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित असलेलं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामागे एक अतिशय प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. कथेनुसार लोणार परिसरात लवणासूर नावाचा दैत्य राहत होता. त्याच्या अत्याचारामुळे देव आणि ऋषी त्रस्त झाले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध केला. दैत्यांचा संहार करणाऱ्या भगवान विष्णूंना येथे दैत्यसुदन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि याच कथेशी या मंदिराचं नातं जोडलं आहे. आज मंदिरासमोर उभं राहिल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते त्याचं अप्रतिम दगडी स्थापत्य. काळ्या दगडात उभारलेलं हे मंदिर बाहेरून जितकं भव्य आहे तितकीच त्याची शिल्पकला ही आश्चर्यकारक आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि विविध भागांवर देवदेवतांची, नर्तकांची, प्राण्यांची आणि पौराणिक प्रसंगांची असंख्य शिल्प इथं कोरलेली आहे. प्रत्येक शिल्पामध्ये त्या काळातील कलाकारांनी दगडावर केलेली बारकाईची मेहनत आपल्याला दिसून येते. या मंदिराच्या स्थापत्यात चालुक्य आणि यादवकालीन परंपरेचा प्रभाव दिसून येतो. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची रचना आणि त्यातील गर्भगृह. भगवान विष्णूंची मूर्ती येथे मुख्य आकर्षण आहे. या मंदिराचा इतिहासही तितकाच रंजक आहे. काळाच्या ओघात या मंदिराचे महत्त्व कमी झाले. मंदिर परिसर झाकला गेला आणि काही काळ हे मंदिर जणू विस्मृतीत गेलं होतं. नंतर त्याचा पुन्हा शोध लागला आणि या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व हे पुन्हा समोर आलं. मंदिराशी संबंधित काही परंपरा आणि धार्मिक उत्सव आजही सुरू आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या रचनेमध्ये सूर्यकिरणांचा अभ्यासपूर्वक वापर झाल्याचे संदर्भ देखील सांगितले जातात. त्यामुळे दैत्यसुदन मंदिर हे फक्त श्रद्धेचं ठिकाण नाही, तर लोणारच्या प्राचीन स्थापत्य कलेचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आणि आता आपण मंदिराच्या दगडी जगातून निघणार आहोत लोणारच्या घनदाट जंगलामध्ये, जिथे आपली भेट होणार आहे एक अशा तीर्थाशी जिथे दगडातून आजही पाणी वाहतं. दैत्यसुदन मंदिरापासून पुढे आपण लोणारच्या जंगलाच्या दिशेने जातो. झाडीतून जाणारी ही पायवाट आपल्याला घेऊन जाते एका अतिशय पवित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी. हे आहे गंगा भोगावती तीर्थ. स्थानिक लोक याला गोमुखधार तीर्थ म्हणूनही ओळखतात. इथे दगडामध्ये कोरलेल्या गोमुखाच्या मुखातून सतत पाणी वाहताना दिसतं. आणि या ठिकाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पाण्याचा उगम नेमकी कुठे झाला आहे हे आजही एक रहस्य मानलं जातं. गोमुखातून बाहेर पडणारे हे पाणी पुढे वाहत जातं आणि या परिसरातील प्राचीन मंदिरांशी जोडलेलं आहे. स्थानिक श्रद्धेनुसार हे पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं. गंगा भोगावती या नावामागे देखील धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच शेकडो वर्षापासून भाविक या ठिकाणी येत आहेत. जंगलाचं शांत वातावरणात वाहणारं पाणी, दगडातून निर्माण झाल्यासारखं दिसणारं हे गोमुख आणि आजूबाजूला असलेली प्राचीन मंदिरं, हे संपूर्ण ठिकाण एक वेगळाच अनुभव देऊन जातं. लोणारच्या प्राचीन धार्मिक रचनेमध्ये जलस्रोताचं महत्त्व किती मोठं होतं याची जाणीव इथे होते. आणि या पवित्र जलप्रवाहाच्या परिसरातच आपल्याला भेटतात लोणारमधील आणखी काही प्राचीन शिवमंदिरं. त्यापैकी पुढचं ठिकाण आहे पापहरेश्वर महादेव मंदिर. गंगा भोगावती तीर्थाच्या परिसरातून पुढे गेल्यावर आपण पोहोचतो पापहरेश्वर मंदिराकडे. पापहरेश्वर हे भगवान शिवाला समर्पित असलेलं एक प्राचीन शिवमंदिर आहे. नावाप्रमाणेच या ठिकाणाशी पापांचा नाश करणाऱ्या शिवाची श्रद्धा जोडलेली आहे. लोणारच्या या मंदिराकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट जाणवते. या परिसरात धार्मिक स्थळांची एक मोठी परंपरा विकसित झाली होती. मंदिर, जलस्रोत आणि तीर्थक्षेत्र यांचा एकमेकांशी जवळचा संबंध होता. पापहरेश्वर मंदिराच्या प्राचीन दगडी रचनेतून त्याच्या जुन्या वास्तूची कल्पना येते. काळाच्या ओघात त्या वास्तूची झीज झाली असली तरी मंदिराच्या उरलेल्या भागांमधून प्राचीन स्थापत्याची वैशिष्ट्य आजही जाणवतात. इथे येताना केवळ मंदिराचं दर्शन घेणं नाही, तर या संपूर्ण परिसराचा इतिहास अनुभवणं महत्त्वाचं आहे.
कारण लोणारमधील प्रत्येक मंदिर एकमेकांपासून वेगळं असलं तरी त्यांना जोडणारा धागा आहे श्रद्धा, जलस्रोत आणि प्राचीन स्थापत्य. आणि आता याच प्रवासात आपण पुढे जाणार आहोत कुमारेश्वर महादेव मंदिराकडे. उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवर परिसरातील कुमारेश्वर हे सर्वात महत्त्वाच्या प्राचीन मंदिरापैकी एक आहे. राष्ट्रकूट काळात बांधलेले हे मंदिर दूरवरून पाहिल्यावर अगदी पिरॅमिड सारखे दिसते. अशी श्रद्धा आहे की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण इथे आले होते आणि त्यांनी कुमारेश्वर महादेवाचे दर्शन घेतले होते. मंदिरासमोरच असलेले सीतानानी तीर्थ ही सीता मातेने स्नान केलेले पवित्र स्थान मानले जाते. या मंदिरातील सुंदर दगडी शिल्पकला, भव्य नंदी, प्राचीन सभा मंडप आणि गुप्त जलधारेमुळे नेहमी ओलसर राहणारी शिवपिंड ही येथील प्रमुख आकर्षण आहे. कुमारेश्वर मंदिरानंतर आपण येतो यज्ञेश्वर मंदिराकडे. भगवान शिवाशी संबंधित असलेले हे आणखी एक प्राचीन शिव मंदिर आहे. यज्ञेश्वर मंदिर हे चालुक्य काळात बांधलं गेलं असावं आणि पुढे यादव काळात त्याचा जीर्णोद्धार झाला असावा असे मानले जाते. या मंदिराच्या सभा मंडपाच्या छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. यक्ष, सुरसुंदऱ्या, देवदेवता आणि गजतर यासारखी अप्रतिम शिल्पे आजही इथे पाहायला मिळतात. या मंदिराभोवती पडलेले असंख्य दगडी अवशेष पाहून हे लोणारमधील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक असावं अशी शक्यता व्यक्त केली जाते. स्थानिक मान्यतेनुसार इथे आयुर्वेदाचा अभ्यास केला जात असे आणि आजही काही लोक येथील माती ही डोकेदुखीवर औषधी गुणधर्म असल्याच्या श्रद्धेने ती घरी घेऊन जातात. आज यज्ञेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचा मोठा भाग कोसळला असला तरी तेथे आजही एक भव्य शिवलिंग पाहायला मिळते. यामुळे मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व आजही कायम आहे. यानंतर आता आपण एका वेगळ्या श्रद्धास्थानाकडे जाणार आहोत, ज्याचा संबंध थेट श्रीरामांशी जोडला जातो. हे ठिकाण म्हणजे रामगाया मंदिर. लोणार सरोवराच्या घनदाट जंगलात एक असं मंदिर आहे ज्याला दक्षिणेची गाया म्हणून ओळखलं जातं. अशी श्रद्धा आहे की वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी याच ठिकाणी आपल्या वडिलांचे पिंडदान केले होते. त्यामुळे या मंदिराला रामगाय हे नाव मिळालं. ज्यांना बिहारमधील गया येथे जाणं शक्य होत नाही ते आजही येथे पिंडदान करण्यासाठी येतात. म्हणूनच हे स्थान पितृकार्यासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं. हे मंदिर यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेलं असून त्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे गर्भगृहात फक्त श्रीरामांचीच मूर्ती आहे. सीता, लक्ष्मण किंवा हनुमान यांच्या मूर्ती इथे नाहीत, कारण येथे श्रीरामांची पूजा एका कर्तव्य दक्ष पुत्राच्या रूपात केली जाते. विशिष्ट वेळी सूर्यप्रकाश मंदिरात प्रवेश करतो आणि भक्तांची सावली दोन भागात विभागलेली दिसते. श्रद्धेनुसार त्या दोन सावल्या म्हणजे सीता आणि लक्ष्मण यांचा आभास मानला जातो. आणि आता आपल्या प्रवासात आपण जाणार आहोत एक अशा ठिकाणी जिथे इतिहास, शिल्पकला आणि भक्ती यांचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. ते म्हणजे लोणार येथील मोठा मारुती मंदिर किंवा निद्रिस्त मारुती मंदिर. जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे निद्रिस्त मारुती मंदिर. येथील सुमारे 9 फूट लांब आणि 4 फूट रुंद मूर्ती एकाच अखंड पाषाणातून घडवली आहे. स्थानिक परंपरेनुसार लोणार येथे उल्का आदळल्यानंतर उडालेल्या पाषाणातून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. 2013 मध्ये या मूर्तीवरील तब्बल 25 क्विंटल शेंदूर काढण्यात आला. या मूर्तीच्या पायाखाली दिसणारी आकृती अनेकांच्या मते शनिदेवांची आहे. तसेच काही अभ्यासकांच्या मते ती रावणाचा पुत्र अक्षय कुमार असू शकतो. तसेच काही संशोधकांचं मत आहे की पूर्वी ही मूर्ती उभ्या स्वरूपातील असावी. यानंतर आता आपल्या लोणारच्या या प्राचीन प्रवासातील शेवटचं ठिकाण ते मंदिर नाही किंवा मूर्ती नाही, तर पाण्याशी जोडलेली एक अप्रतिम वास्तू, ती म्हणजे चालुक्यकालीन लिंबी बारव. ही लिंबी बारव साधारण 9व्या ते 12व्या शतकादरम्यान बांधली गेली असावी आणि तिचा संबंध चालुक्यकालीन स्थापत्य कलेशी जोडला जातो. या बारवेचा भव्य चौकोनी आकार, 3 बाजूंनी खाली उतरणाऱ्या पायऱ्या आणि दगडांवर केलेलं सुंदर कोरीवकाम आजही पाहायला मिळतं. या बारवेचा सर्वात खास भाग म्हणजे येथील सुंदर दगडी मंडप. या मंडपाचे खांब, दगडी कठडा आणि त्यावरील नक्षीकाम हे अतिशय सुंदर आहे.
आणि याच मंडपामध्ये आहे या बारवेचा एक अनमोल ठेवा, तो म्हणजे सप्तमातृकांचा सुंदर शिल्पपट. सप्तमातृका या चालुक्य राजघराण्याच्या आराध्य मातृदेवतांपैकी मानल्या जात होत्या. पण आज एवढा मोठा ऐतिहासिक वारसा हा काहीसा उपेक्षित अवस्थेत आहे. बारवेच्या परिसरात अनेक जुने अवशेष आणि दगड विखुरलेले दिसतात. तरीही ही बारव आजही आपल्याला जवळपास 1000 वर्षापूर्वींच्या स्थापत्य कलेची सुंदर झलक दाखवते. लोणार सरोवराच्या काठावर आणि आसपास अशी अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे पाहायला मिळतात. यामध्ये वाघ महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर, कमळजा देवी मंदिर, सूर्य मंदिर, मुंगळा महादेव मंदिर आणि चोपडा महादेव मंदिर यांचाही समावेश होतो. मात्र मी जेव्हा लोणारला गेलो त्यावेळी लोणार सरोवरातील पाण्याची पातळी ही जास्त असल्यामुळे मला काही मंदिरे पाहता आली नाही. त्यामुळे तुम्ही लोणारला भेट देण्याचा विचार करत असाल तर पाण्याची पातळी कमी असताना या मंदिरांना नक्की भेट देता येईल. कारण लोणार म्हणजे एक फक्त सरोवर नाही, इथे पौराणिक कथा आहेत, हजारो वर्षांचा इतिहास आहे, अप्रतिम दगडी शिल्पकला आहे आणि आजही अनेक रहस्य आपल्या मनात प्रश्न निर्माण करतात. एका उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवराभोवती एवढा मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपला गेला आहे. हीच लोणारची सर्वात मोठी खासियत आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, किल्ले, बारवा आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती पाहण्यासाठी आपल्या ट्रॅव्हलर महेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया महाराष्ट्राच्या अशाच ऐतिहासिक पाऊलखुणांमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ट्रॅव्हलर महेश हा यूट्यूब चॅनल.